सिद्धू फायनली लग्न चालू झाले. हो झालं. नशीब आयचं वैतागलेलं बाबा आम्ही इथं बसून मी पण यार सकाळी 7 वाजल्यापासून तिकडे आहे. पावणे बारापर्यंत नवराचा कॉन्टॅक्टच नाही. रात्री 3ला घरी आलो. सकाळी 5-6ला पुन्हा गेलो. 2 तास पण झोपलो. जायला हा काय आयची नवीनच प्रकार आहे. तर काय तुम्हाला जादू दाखवतो. जादू गिंबलला हाक मार. हे इकडे वगैरे काय रे कोण तू? तू काय नाश्ता विष्टा केलास? हो केला. ह्याचा ऐकतो. अरे तुझा ऐकतो तो. मग माझंच ऐकतो. माझा गिंबल माझंच ऐकणार. आता शूट आपला संपर्क कधी लवकर संपेल की उशिरा? पण वाजतील 6 वगैरे वाजते. भाई ऑटोमॅटिक घालतोय हा बघा. ऑटोमॅटिक. हॅलो गाईज, आज दिवस आहे दुसरा आणि आम्ही जातोय वेडिंग शूटला. तर आता वाजलेत बरोबर 7:36. तर 7:30 वाजून गेलेत आणि आम्ही जातोय बाईकने. पण बाईकच चालू होत नाही. बाईक गार पडली. हे काय ना पॉवर स्टार्ट माने. हे दे रे. रेस देऊन बघ. पॉवर स्टार्ट मारून. तो प्रेस स्टार्ट असेल बहुतेक. प्रेस स्टार्ट. झाले. चला तर फायनली आता आलो आम्ही डेस्टिनेशनवरती आणि सिद्धू शूट चालू करतोय. आणि एक सांगायचा प्रयत्न म्हणजे विशेष की काल जसं लवकर आलो होतो तसं आजही लवकर आलो आहे. पण अजून कोणच नाही. मग बसून करणार काय तर फोटोज आणि व्हिडिओ चालू आहेत जत आहे भावाला. आणि मेन विषय म्हणजे आम्हाला सांगितलं होतं की 7:30पर्यंत ये आणि 7 वाजताच फोन की तुम्ही आहात कुठे फोटोग्राफर, लेट झालं वगैरे. आणि आम्हाला वाटलं खरंच लेट झालं आहे. तर येऊन बघतो तिथं कोणच नाही. पण शेवटी काय करणार. शेवटी आमच्या लाईफमध्ये हेच असतंच लिहिलेलं. पोझिशन भावाची. आम्हाला रिकामे समजतात. म्हणजे ना कधी पण फोन करा उठून येतील. काय करायचं. पण एक विषय आहे की कुठले कार्यक्रम म्हणा फोटोग्राफरशिवाय पत्ता हलत नाही. हे चांगलं उदाहरण भेटलं आता आम्हाला. समाज में फोटोग्राफर की इज्जत है वैसे ही बढ़नी चाहिए हमेशा. और तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आजचं वेडिंग कसं होतं वगैरे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि रात्री आम्ही काहीतरी 2पर्यंत गेलो घरी आणि झोपायला आम्हाला 2:30-3 वाजले. परत सकाळी 7 वाजता उठलो लगेच. 6:30 वाजता उठलो लगेच. म्हणजे फक्त आम्हाला हार्डली 3 ते 3.5 तास झोप भेटली फक्त. आणि पुन्हा शूट चालू. काय करणार. फोटोग्राफर आहे ना. लाईफच अशी आहे. तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला. चला भेटू थोड्या वेळात. A few moments later. तर काय तुम्हाला जादू दाखवतो. जादू इकडे वगैरे. काय रे कोण तू? तू काय नाश्ता विष्टा केलास? हो केला. ह्याचा ऐकतो. अरे तुझा ऐकतो तो. मग माझंच ऐकतो. माझा गिंबल माझंच ऐकणार. आता शूट आपला संपर्क कधी लवकर संपेल की उशिरा? पण वाजतील 6 वगैरे वाजते. भाई ऑटोमॅटिक घालतोय हा बघा. ऑटोमॅटिक. आयला हवं मोबाईलवरती हलवतोय. कडक घाबरवायला भारी आहे ना. जायला हवे भाई. मोटरला काहीतरी प्रॉब्लेम मला असं बोलायचं. कुठल्या काकी बिकीच्या समोर ठेवायचं. काकून बघा काकी हलतं. काकी जर तिथनं खुर्चीतनं उठतील पळून जातील ना. हे बाबू तुझ्या कॅमेऱ्याला काय होते बघ. काय झालं बघ. त्याला आकडी येते. कॅमेराला आकडी येते. बघा ना भाई ऑटोमॅटिक फिरतोय. जसं तुम्ही मोबाईल फिरवाल ना तसं तो कॅमेरा फिरणार. त्याचं मेन सीन असं आहे की हा जो मोबाईल आहे ना त्याच्या गिंबलला हे कनेक्ट आहे. ब्लूटूथ कनेक्ट आहे डायरेक्ट. येस. त्याच्यामुळे हुशार आहेस रे कॅमेरा. बा असं हुशार. तू हुशार आहेस. हो
तर विषय असा आहे की वाजलेत किती हे बघा 11:15 आणि 12:30चं लग्न आहे. किती 12:30चं आणि हॉलमध्ये पण आहे का बघा एवढीच माणसं. हे बघा कधी होणार काय होणार कळत पडत नाही का. 12:30ला मुहूर्त टायमच मुहूर्ताला लग्न लागलं म्हणजे बस. ते पण जाऊ वांदे. अजून नवऱ्याचा पत्ता नाही. आमचा एक फोटोग्राफर नवऱ्याकडे गेला त्याचा फोन पण लागत नाही. तो येणार आहे की नाही का नवरा कुठे गेला काय जो पत्ता नाही तेव्हा. आता काय जो करायचा आम्ही. आमचा कॅमेरा इथं ठेवलेले आहेत बॅग आहेत. कॅमेराला बुरशी आली. व्हिडिओग्राफर वैतागलाय फोटोग्राफर वैतागलाय. एन्जॉय चिल भाई काय टेन्शन नाही. नवरा येईल तेव्हा लग्न लागेल बस. चिल लाईफ चालू आहे. चिल लाईफ चालू आहे. फोटो काढायला बोलले तो काढायचे आता आपण बसायचा भाई काय नाही. नाश्ता करून आलोय चहा पिऊन आलोय बस. दुपारी जेवायचा शाम को निकाल बस. चला भेटू बघू नवरा आल्यावरती व्हिडिओ करायला भेटते काय. तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा कंटिन्यू. सिद्धू फायनली लग्न चालू झाले. हो झालं नशीब. आयजो वैतागलेला भाऊ आम्ही इथं बसून मी पण यार सकाळी 7 वाजल्यापासून तिकडे आहे. 5:45 नवराचा कॉन्टॅक्टच नाही. रात्री 3ला घरी आलो. सकाळी 5-6ला पुन्हा गेलो. 2 तास पडला झोपेत. जायला हा काय आमचा नवीनच प्रकार आहे. पब्लिक बघा काय पब्लिक. होय मिळाल्या. चला लग्न चालू करा. आज शूटचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा शूट कंटिन्यू चालू आहे. अंकुश सांदे आणि सिद्धू एक सिनेमॅटिक व्हिडिओ चालू आहे आणि सोबत ट्रॅडिशनल फोटोग्राफी. अरे माझ्याशी फोटो काढवतो काका आले. काका मलाच बोलता का मी कॅमेरामध्ये फोटो काढतो. मी फोटोग्राफर आहे. काका आले मोबाईल घेऊन मला बोलतायत हे बाजूला हो. मग हा कशाने आणलाय मी बो. गजब बेइज्जती है. तर हॅलो गाईज शूट वगैरे झालं आमचं. आणि बघा फोटोग्राफर लाईव्ह. हे बघा येतो आता जास्त काय बोलत नाही. झोप आली आता आपल्या गावात पहाडचा राम घ्यावा. चला जातो निघतो भेटू गाडीमध्ये. बाय 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 बाय. तर गाडीच गाडी मी चालवणार होतो पण जरा डोकं दुखतं म्हणून गाडी नाही चालवत आहे मी. त्याला बोलत तू गाडी चालव. त्याची गाडी आहे त्याची गाडी नवीन आहे काय झालं असं काय रे तू चालवू शकतो असं काय रे. पण तुला आता थोडंसं बरं वाटत नाही म्हणून ऑदरवाईज येताना तर तू तासावर आम्हाला आणली तिथं. त्याने मला विचारलं तू गाडी चालवतोस काय. म्हटलं हो चालवतो. तर मला कुठली तर म्हटलं डॉक्टर ड्राईव्ह गेम मध्ये मी चालवतो म्हणे. म्हटलं डॉक्टर ड्राईव्ह गेम मध्ये मी चालवतो म्हणे. मी नव्हतो येताना. काय बोलला नशीब मी नव्हतो येताना. मी चालवली गाडी आता ना तासाभरात आम्ही चिपळूण मधून महाडपर्यंत आलो. तुमच्या बोगद्यात दुसऱ्या महाडच्या बोगद्यात डायरेक्ट बाहेर. जन्नत भाई जन्नत. तर वॉच तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा. तुम्हाला दाखवतो कशडीचा बोगदा. कशडी बोगदा. ते आलो गाईज आता जातोय चिपळूणला. ऑन द वे आहे मी तिघं पण. सिद्धू आहे मनीष आहे आणि मी आहे. तर आता तुम्हाला दाखवतो कशडीचा बोगदा. का इकडं का बंद आहे तिकडं. होय जायला हे बहुतेक डेली येणारे असते. त्याच्यातून मी एक तुम्हाला सांगतो लोकांच्या मागे लागून काही कोणतीही गोष्ट करू नका. बघा तिथे पुढून सुद्धा जायला मार्ग आहे पण आपल्याला एक घाणेरडी सवय तो गेला म्हणून आपण त्याच्या मागून जायचं. बघा इथनं पण होता डायव्हर्जन. इथं पुढे पण आहे बघा. पण तो गेला ना म्हणून आम्ही पण गाडी घातली. तर असू दे. तर लोकांना माझं सांगणं एवढंच आहे की जर हा व्लॉग जर कोण कोकणातले माणसं बघत असतील जे मुंबईला स्थायिक असतील जर तुम्ही या बोगद्याने जर येणार असाल तर सुखरूप या. कारण की या बोगद्याचं काम अजून चालू आहे आणि एकच बोगदा चालू आहे. दोन्ही साईडचं काम अजून चालू आहे त्याच्यामुळे होय लय काळोख आहे. काय पुढे बघा लय काळोख आहे. हे साईडले ड्रम जो तुम्ही उडवत न्याल डायरेक्ट धडाधड तर त्यापेक्षा तुम्ही सावकाश या. होऊ दे ना 5-10 मिनिटं लेट पण तुम्ही सावकाश जा. तर नीट जा. थोडं लेट जा होऊ दे पण कसं आहे तुम्ही घरी आपल्या माणसं वगैरे वाट बघत असतात आणि शिमगा म्हटल्यावरती आपल्या कोकणात किती गर्दी होते तुम्हाला माहिती आहे. आणि ते आयला आबो हे बघा हे असे मोठमोठे अवजड वाहने पण असतात इथे.
तर सुखरूप आहे, बाकी काय विषय नाही. रस्ता चांगला आहे, तर चांगल्या रस्त्याचा आनंद घ्या. आणि ॲक्सिडेंट करून तुम्ही स्वतः ट्रॅफिक जाम नका करून ठेवा बाकीच्या माणसांसाठी. नाही तर मला लवकर जायचंय, मम्मी वाट बघते घरी, बायको वाट बघते घरी, आणि लवकर जाल काम 25 भाई. त्यापेक्षा जावा, नीट जावा. काय सिद्धू? बरोबर आहे, दारू पिऊन गाडी चालवतो भाई लाखातला वाक्य बोलला भाई, दारू पिऊन गाडी चालवू नका. आता लोकांना असं वाटतं की भाई मी रात्रभर ड्रायव्हिंग करणार, मला एकट्याला बोर होणार. दारू घ्या, मागच्या सीट वाजा आणि स्टेरिंग हातात घ्या बस. आणि पुढच्याला बोला तुम्ही फक्त क्लच द्या. ठीक आहे, विषय चांगला आहे, पण असू दे. आता जाऊ थोड्या वेळात चिपळूणला, थोडंसं म्हणजे दाखवायचा प्रयत्न करेन. आईला बोलता होता बोगदा पण संपला रे. तर बोगदा पण संपला आहे, तर तुम्ही बघितलं असेल बोगदा कसा आहे, रस्ता कसा आहे, फुल काळोख आहे. बाकी विषय चांगला आहे. आणि हे बघा अशी मोठी मोठी वाहने असतात, हे बघा खुलजा सिमसिम. सकाळ झालेली आहे बघा. हे बघा, अच्छा आईला असे रस्ते असतात. कसं आहे, तुम्ही येणार कधीच्या कधी इकडे, तुम्हाला रस्त्याचा अंदाज नसणार, तुमची गाडी असणार स्पीडमध्ये, त्याची गाडी कमी स्पीडमध्ये ठेवा आणि मच्छोत राहा. चला. तर चला भावानो, चला भेटू. भरपूर साथ दिलीत. याच्यापुढे मग साथ द्या. बस झालं, दमलो बाबा, पूर्ण गाडी खाली झाली. आता सावकाश जा रे बाबा, बाजारात सावकाश जा. चल सिद्धू, सावकाश जा, बाय. तर हॅलो गाईज, फायनली आलोय घरी आणि खूप दमलोय आज. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि 3,500 झालेत सबस्क्रायबर, म्हणजे होतील आता 3,400 काहीतरी झालेत, पण 4,000 करून टाका लगेच. व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा.